आपल्या या मुरबाड तालुक्यातील आणि हे वाघिवली गाव आणि या वाघिवली गावाचे अर्थात या वाघिवली गावातील हे विषय परिवार आणि विषय परिवाराचे पिता श्री कैलासवासी भास्कर जिलू विषय बाबांना रविवार दिनांक 14/12/2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालं। वयाच्या साधारणतः 63व्या वर्षी त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला। त्यांच्या पाश्चात त्यांचे भाऊ असतील अर्थात श्री किशन जिलू विषय, श्री मधुकर जिलू विषय, दादांची बहीण असेल सौ सुमन हरिश्चंद्र मोहपे, त्याचप्रमाणे दादांचा मुलगा जगदीश भास्कर विषय, दादांचे पुतणे नवनीत मधुकर विषय, अनंता मधुकर विषय आणि दादांच्या मुली असतील शारदाताई, साधनाताई आणि उज्ज्वलाताई, त्याचप्रमाणे आईसाहेब अर्थात दादांची धर्मपत्नी सुनीताताई। संपूर्ण हा विषय परिवार, आप्तेष्ट मित्र परिवार या ठिकाणी कार्य करत असताना दादांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं। जेवढं चांगलं वागता येईल जगता येईल तेवढं चांगलं वागण्याचा जगण्याचा प्रयत्न केला। दादांचा व्यवसाय होता किराणा दुकानाचा ना। सुरुवातीला किराणा दुकान होतं, मोठं दुकान होतं आणि त्या ठिकाणी कार्य करत असताना अनेकांना सहकार्य करण्याचं काम त्यांनी केलं, गोरगरिबांना मदत करण्याचं काम त्यांनी केलं। ज्याची परिस्थिती नसेल त्यालाही त्या ठिकाणी सहकार्य करण्याचं पुण्याचं काम दादांनी त्या ठिकाणी केलं, पुण्य कार्य त्या ठिकाणी केलं। चांगल्या प्रकारे जेवढं जगता येईल वागता येईल तेवढे चांगल्या प्रकारे जगले वागले आणि जेवढं काही समाजाचं कार्य करता येईल, समाज उपयोगी कार्य करता येईल, समाजाची सेवा करता येईल, ती सेवा करण्याचं काम दादांनी या ठिकाणी केलेलं आहे। ते पुण्य त्यांच्या गाठीला आहे। ज्या वेळेला दादांचं देहावसन झालं त्याच वेळेला आमचे बंधू अर्थात या परिवाराचे जावई श्रीकांत दादा तारमळे त्यांनी मला संपर्क केला। त्यांचा संपर्क झाल्यानंतर या ठिकाणी आमचे दत्तात्रय दादा विषय बसलेले कोसल्याचे या परिवारातीलच एक सदस्य त्यांनी संपर्क केला आणि मला तरी वाटतं आतापर्यंत या विषय परिवाराचे जावई मग चांगोदादा गायकर असतील, त्याचप्रमाणे भूषण दादा चौधरी असतील, मोरेश्वर दादा मोहपे आताच मला मगाशी मिळाले, त्याच्यानंतर दिनेश दादा चोरगे असतील, श्रीकांत दादा तारमळे असतील, महेश दादा पादारे असतील आणि मगाशी मला फोन केला ज्यांनी गणेश दादा मते असतील, अधिक करून अनेकांनी संपर्क केला या ठिकाणी सेवा करण्यासाठी आणि या सेवेच्या योगाने तुमचं सगळ्यांचं दर्शन घडतंय। या ठिकाणी भगवंताने तुम्हा आम्हाला जो नरदेह दिलेला आहे, जो मनुष्य देह दिलेला आहे, त्या मनुष्य देहामध्ये बरंच काही आहे, बरंच काही आहे। जे आम्हाला ब्रह्मांडात पाहायला मिळतंय ना ते आमच्या पिंडात आहे। जे ब्रह्मांडात पाहायला मिळतंय ते पिंडात आहे। नवे नवे पिंडावरून ब्रह्मांडाची निर्मिती केलेली आहे। ज्याची ज्याची आम्ही ब्रह्मांडातील ज्या ज्या गोष्टींची अपेक्षा करतोय ना ती आम्हाला अगोदरच भगवंताने पिंडात दिलेली आहे, फक्त शोधता आलं पाहिजे, शोधता आलं पाहिजे। अनेक वस्तू ज्या वेळेला आम्ही एकत्र करतोय त्यावेळेला घर निर्माण होत असतंय। दोनच अक्षर आहेत, घर, ना काना ना उकार ना मात्रा ना वेलांटी, पण बांधायला घेतल्यावर मग कळते काय असतंय ते, बरोबर आहे ना? ते बांधायला घेतल्यानंतर मग कळतंय घर, ना काना ना उकार ना वेलांटी ना मात्रा ना अनुस्वार, काही नाही, बरं का? पायापासून तर आर्यापर्यंत अनेक वस्तू आम्हाला एकत्र कराव्या लागतात।
खडी, रेती, सिमेंट, माती, दगड, विटा, लाकूड, लोखंड, अनेक गोष्टी एकत्र कराव्या लागतात. आणि त्या जोडण्यासाठी, बरं का, त्या जोडण्यासाठी जवळ मशेरी कोणी करपवली असेल ना, माझा आवाज जर त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्यांनी जरा बंद करावा, कारण मला त्रास होतो त्याचा. आवाज जर पोहोचत असेल त्यांच्यापर्यंत तर. नंतर एकदा 12-1 वाजलं का मग तुमचाच वेळ आहे. तर अशा अनेक गोष्टी आम्ही एकत्र करत असतो, बरं का. आणि त्या एकत्र केलेल्या गोष्टी सगळ्या लावण्यासाठी, त्या ठिकाणी त्या रचना करण्यासाठी अनेकांचं हात त्या ठिकाणी लागले जातात, नाही का बाबा. अगदी पाया खोदण्यापासून जर आम्ही विचार केला, पहिले म्हणजे प्लॅनिंग करणं, नाही का, कशा पद्धतीने रचना करायची घराची ती, त्याच्यानंतर पाया खोदण्यापासून तर आऱ्यापर्यंत जर विचार केला आम्ही, तर अनेक मजूर त्या ठिकाणी लागतात, अनेक गवंडी, अनेक सुतार, अनेक प्लंबर, अनेक पेंटर, अनेक प्रकारची माणसं, अनेक प्रकारचे कारागीर त्या ठिकाणी त्यांचे हात लागले जातात, ते सगळं रचना करण्यासाठी, ते सगळं उभं करण्यासाठी. बरोबर आहे की नाही. तरी सुद्धा जर पाहायला गेलं तर पायापासून तर आऱ्यापर्यंत मेहनत आमची, पैसा आमचा, डोका कोणाचा? आमचाच ना. बरोबर आहे की नाही बाबा. आपण राहायला जायच्या आधी कुत्री राहायला जातात, खरं आहे की खोटं आहे? आपण तिथे जायच्या आधी कुत्री राहायला जातात, मांजर आपल्या आधी जातात राहायला, उंदीर आपल्या आधी प्रवेश करतात, डास, माशा, लहान लहान कीटक, मुंग्या आमच्या आधी राहायला जातात. त्यांना कुठल्याही प्रकारे तिथे पूजा करायची गरज लागत नाही, कुठल्याही प्रकारची शांती करायची गरज लागत नाही. ते जाऊन राहतात, बसतात, त्यांचा निवास त्या ठिकाणी असतो. पायापासून तर आऱ्यापर्यंत मेहनत आमची असते, पायापासून आऱ्यापर्यंत खर्च आमचा असतो, डोका आमचा असतो, बुद्धी आमची तिथे त्या ठिकाणी कार्य करत असते, आमच्या बुद्धीप्रमाणे आम्ही रचना केलेली असते. आम्हाला पूजा केल्याशिवाय राहायला जाता येत नाही, पूजा केल्याशिवाय राहायला जाता येत नाही. मला सांगा, पायापासून आऱ्यापर्यंत अनेक प्रकारचं मटेरियल त्या ठिकाणी आम्ही एकत्र केलं. रेती, माती, खडी, सिमेंट, लोखंड, लाकूड, अजून बरंच काय काय असेल, अजून बरंच काय काय असेल. त्या घराकडे पाहता पाहता, त्या घराचं निरीक्षण करता करता कधीतरी या घराकडे पण माणसाने पाहावं आणि मनाला विचारावं, एवढा मोठा देह एवढासा होता, एवढा मोठा झाला, कशा पद्धतीने भगवंताने निर्माण केला असेल. आज दात आहेत, हाडं आहेत, कवटी आहेत, डोकं आहे, हात, पाय, सगळ्या प्रकारची इंद्रिय आहेत. मटेरियल काय? याची रचना करण्यासाठी मटेरियल काय? मातेच्या शोणीत पित्याचे रेत संपर्क झाला, जननी गर्भात अत्यंत दोष ज्या विटाळा, त्या विटाळाचा पुतळा. बरं, ते तिकडे आम्हाला हे सगळं घर उभं करण्यासाठी त्रासतोय हो तो माणूस. घर मालक जो असतो ना बाबा, शेवटी शेवटी त्रासतोय आणि मग विचार करतोय, काय दुर्बुद्धी सुचली ना, माझा जुना घर मोडला ना, नवीन बनवायला घेतलाय, सगळ्यांच्या 4-4 वेळा पाया पडून झालंय. मिस्त्री टायमाला आलं तर बरं, सुतार टायमाला आलं तर बरं, कारागिरांनी व्यवस्थित काम केलं तर बरा, नाहीतर त्यांच्या हातापायी पैसे देऊन हातापायी करावी लागते. दादा पाया पडतोय रे, तेवढं राहिलं तेवढं काम करून द्यायचं. एकांतात बसा आणि कधीतरी या शरीराकडे बघा ना, शरीराचा विचार करा ना. कारागीर किती आहेत? एकच ना? किती कारागीर आहेत? पण डोळ्याच्या ठिकाणीच डोळे लावलेत ना, नाकाच्या ठिकाणीच नाक दिलंय ना, तोंडाच्या ठिकाणीच तोंड दिलंय ना. जी इंद्रिय जिथे पाहिजे ती बरोबर तिथेच दिल्यात की नाही? ऐकताय ना? जिथे जी इंद्रिय दिल्यात ती. आता एकदा काय झालं माहितीये का, एक माणूस असाच गाडीवर चाललेला आणि काय झालं, गाडीवर जाता जाता मागून कोणी हॉर्न दिला का आपल्याला असं वाटतंय मागे वळून बघावं, नक्की मलाच का काय. कोणी आवाज दिल्यानंतर माणसाला असं वाटतंय की नाही, मलाच आवाज देतो की काय.
मलाच तो हॉर्न माझ्यासाठीच वाजवतोय की काय असं वाटतंय त्याला, बरं का. आणि म्हणून मग जसा हॉर्नचा आवाज आला, कोणी दादा बाबा आवाज दिला की मग त्याच्या मनामध्ये एक विचार आला, अरे देवाने 2 डोळे दिलेत ना, दिलेत की नाही, मग दोन्ही पुढेच का बरं, एक मागे एक पुढे जर दिला असता तर काही फरक पडला असता का. आता मला कला मागे वळून पाहावं लागलं असतं. जर एक डोळा माझे मागे असता तर कोण हॉर्न वाजवतोय ते मागे न वळून पाहता कळलं असतं, कोण दादा बाबा आवाज देतोय ते मागे वळून न पाहता कळलं असतं. असा विचार ज्या वेळेला तो करता करता त्याची गाडी जशी पुढे जायला लागली, पुढे जात होती ना, तसं पुढे गेल्यानंतर त्याच्या एका डोळ्यामध्ये गेला कचरा, काहीतरी कीटक त्याच्या डोळ्यामध्ये गेला, एक छोटासा कचरा त्याच्या डोळ्यामध्ये गेला, बरं का. आणि मग मात्र तो डोळा मिटून दुसऱ्या डोळा उघडा ठेवून त्याने गाडी कंट्रोल केली, नियंत्रित केली. आणि गाडी नियंत्रित केल्याबरोबर देवाला हात जोडला आणि देवाला काय म्हणतोय माहितीये का, देवा बरं झालं दोन्ही पुढे दिले ते, नाहीतर आता दोन्हीही काही कामाचे राहिले नसते. समजतंय ना. एकच कारागीर आहे, पण त्या कारागिराने अशी निर्मिती केली ना घराची, आम्ही कोणाचं तरी घर बघून जातो आणि आमच्या कारागिराला सांगतो तसंच पाहिजे. इथे कोणासारखं कोण आहे सांगा, कोणासारखं कोण आहे. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. अनेक मूर्त्या त्या भगवंताने निर्माण केल्या, अनेक मूर्त्या त्या भगवंताने तयार केल्या, किती अगणित, अगणित. पण एकासारखी दुसरी नाही, हे त्या कारागिराची विशेषता आहे. एकासारखी दुसरी नाही बाबा, ही त्या कारागिराची विशेषता आहे. कधीतरी त्या कारागिराचा विचार करा ना. अरे एखादा बंगला जर आम्हाला आवडला ना, तर आम्ही पाहत राहतोय, परत परत पाहतोय, परत परत पाहत राहावं असं वाटतोय. 10 जणांना सांगतोय काय, त्या मुरबाडच्या रस्त्यामध्ये जर कधी तुम्ही गेलात ना, तर तुमच्या डाव्या हाताला जो बंगला दिसतोय ना, निरीक्षण करा, काय सुंदर बनवलाय. मी तर कधीही गेलो का पाहतच राहतोय म्हणे. एखादा बंगला ज्याने बनवला त्या कारागिराची आम्ही 1000 वेळा स्तुती करतोय. या नरदेह आम्हाला ज्या देवाने दिलेला आहे, हा नरदेह आम्हाला ज्या पांडुरंग परमात्म्याने जे भगवंताने दिलेला आहे, कधीतरी त्या देवाचा आम्ही विचार केलाय का रे? कधीतरी त्या देवाचा आम्ही विचार केलाय का? माय माऊली, आमच्या आवडीप्रमाणे जर एखाद्या आमच्या ओळखीच्या सोनाराने जर नथ बनवून दिली, तर आम्ही 4 चौघींना सांगतो ओळखीचा सोनार आहे, जशी सांगितली ना तशी नथ बनवून दिली, डिझाईन तर बघा. अरे ती नथ बनवणाऱ्या सोनाराची तुम्ही एवढी तोंड भरून कौतुक करता, स्तुती करता. ज्याने नथ खोचायला नाक दिलाय ना, त्या देवाची एकदा तरी आठवण केली का? त्या देवाचं एकदा तरी स्तवन केलंय का? त्या कारागिराची एकदा तरी स्तुती केली का कधी आम्ही? त्या कारागिराला कधी एकदा तरी स्मरण केलंय का त्या कारागिराचं आम्ही? जर देवाने नाकच दिला नसता, तर कारागिराने लाख चांगली नथ बनवून दिलेली आहे, कुठे लावली असती? कुठे लावली असती आम्ही? आणि म्हणून भगवंताने या ठिकाणी आम्हाला हा नरदेह देत असताना, ऐका, अनेक प्रकारची तत्व पंचभूतात्मक देह निर्माण केलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. त्याला सांभाळणारे ते महत्त्व आहे, महत्भूत आहे. चाले हे शरीर कुणाचे, सत्य कोण बोलविते हरिविणा. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. बरं का, आम्हाला डोळे दिले भगवंताने, कान दिले भगवंताने, मुख दिले भगवंताने, हात पाय दिले भगवंताने. तो देव त्याच्यातून आम्हाला सामर्थ्य देतोय पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी तोच देव सामर्थ्य देतोय, बोलण्यासाठी तोच देव सामर्थ्य देतोय. आम्ही विचार केला पाहिजे की जोपर्यंत तो देव आमच्या डोळ्यातून पाहतोय, पाहण्यासाठी सामर्थ्य देतोय,
तोपर्यंत आम्ही काय पाहिलं पाहिजे बरं? तो देव जोपर्यंत आम्हाला ऐकण्यासाठी सामर्थ्य देतोय, बळ देतोय, शक्ती देतोय, ऐकण्याची शक्ती जोपर्यंत माझ्या कानाकडे आहे तोपर्यंत आम्ही काय ऐकलं पाहिजे बरं? तो भगवंत आमच्या मुखातून जोपर्यंत शब्द आणि ती वैखरी जोपर्यंत आम्हाला आहे, जोपर्यंत चारी वाचा आमच्या उत्तमरित्या कार्य करतायत, कोणाचं स्तवन केलं पाहिजे, कोणाचं कौतुक केलं पाहिजे, आम्ही कोणाचं नामस्मरण केलं पाहिजे, आणि हे सगळं घडावं, हे सगळं व्यवस्थितरित्या सुरळीतरित्या हे सगळं व्यवस्थित कार्य चालावं असं जर वाटत असेल, इंद्रियांकडून उत्तम कर्म घडावीत असं जर वाटत असेल, तर ती इंद्रिय कोणाच्या अधीन आहेत? मनाच्या अधीन आहेत. मन इंद्रियांचा राजा, सर्व भावे त्याची पूजा, मनची विंचा प्रधान, मन माझे नारायण. बरं का, एकदा भगवंत निघून गेला ना, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, तू लाख हिफाजत कर ले लाख करे रखवाले. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिल सुनेरा, पाँव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जावंच लागणार आहे, सोडावंच लागणार आहे. हाक मारल्यानंतर, आवाज दिल्यानंतर बहाणा चालणार नाही, पर्याय चालणार नाही, जावंच लागणार आहे. एकदा अंतरात्मा निघून गेला ना, आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मढे, मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काढी. मैतावर येणाऱ्यांची वाट पाहिली जाते, विचारलं जाते, मुरबाडचे दादा आले का बरं? ती शेणव्याची माणसं आली का बरं? आणि ती शहापूरवाली त्यांची ती मावशी ती आली का बरं? नावं घेतली जातात. ज्याच्यासाठी ही सगळी गोळा झाल्यात ना, ते प्रेत हॉस्पिटलला आहे अजून, त्याच्याबद्दल काय बोललं जातंय? बॉडी आली का? त्याचं नाव घेतलं जातंय, त्याचं नाव घेतलं जातंय नाही ना. बॉडी आली का बरं? बॉडी कधी झाली? अंतरात्मा निघून गेला ना, बॉडी माती, मातीच आहे ना. एका माणसाने मडक्याला विचारलं, दादा तू सकाळी थंड असतो, संध्याकाळी थंड असतो, वातावरण तसं असतं ठीक आहे, पण दुपारी भर उन्हातही तू थंड असतो, सगळी तापलेली असतात, तू थंड. हिवाळ्यात थंड असतो दादा, तू पावसाळ्यात थंड असतो ठीक आहे, पण भर उन्हाळ्यातही थंड. त्या मडक्याने दिलेलं उत्तर बघा काय आहे. ते मडकं बोलतंय, माझा भूतकाळ माती आहे. मडकं घडण्याच्या आधी ती काय होती? माती होती. माझा वर्तमान काल माती आहे. आता कसलं मडकं आहे ते? कोण बोलला? सोन्याचा. मडक्याला आधार कसाही जरी दिला, आकार कसाही जरी दिला, कितीही चांगला आणि कितीही सुंदर रंगरंगोटी केली तरी ते कसलं आहे? मातीच आहे. ज्याचा भूतकाळ माती आहे, ज्याचा वर्तमान काल माती आहे, उद्या जर ते मडकं फुटलं तर काय? मातीच ना. ज्याचं भविष्य काल माती आहे, काय म्हणतंय मडकं ते? ज्याचा भूतकाळ माती, ज्याचा वर्तमान काल माती आणि ज्याचा भविष्य काल ही मातीच आहे, हे ज्याला कळतंय ना, तो आयुष्यात कधीही तापत नाही. जो तो पाहावा तेव्हा थंडच असतो. आपल्यालाही जेव्हा पाहावं तेव्हा जर थंडच राहायचं असेल ना, नम्रच राहायचं असेल ना, नम्रतेने जर कार्य करायचं असेल ना, तर आम्ही सुद्धा एक स्मरणात ठेवलं पाहिजे, हे शरीर आधी मातीच आहे, आता ही भगवंत आहे तोपर्यंत किंमत आहे, अन्यथा मातीच आहे, मातीच आहे, मातीच आहे. गावामध्ये शाळा अनेक प्रकारच्या असतात, मंदिरं अनेक प्रकारचे असतात, अनेक देवांचे असतात. गावात राहणारी माणसं अनेक विचाराची असतात.
जाती धर्म पंथ वर्ण प्रत्येकाचे वेगवेगळे असतात, कर्म करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. पण मला सांगा, अनेक प्रकारची माणसं जरी या वाघिवलीमध्ये असतील, गरीब श्रीमंत अशी अनेक प्रकारची माणसं या वाघिवलीमध्ये असतील, अनेक विचाराची माणसं या वाघिवलीमध्ये असतील, अनेक धर्माची, अनेक पंथाची, अनेक जातीची, अनेक वर्णाची माणसं जरी या वाघिवलीमध्ये असतील, तरी सुद्धा सगळ्या गावा मिळून स्मशानभूमी किती आहेत बरं? 5? एकच. म्हणजे श्रीमंत मेली तरी तिथंच आणि गरीब मेली तरी तिथंच, काळा मेला तरी तिथंच, गोरा मेला तरी तिथंच. रंगाचा नाही, विचाराचा. काय आम्ही जगता वागताना कुठल्याही अभिमानात जरी वागलो तरी एवढं स्मरणात ठेवलं पाहिजे, आमची सगळ्यांची शेवटची जागा एकच आहे ना. मी नेहमी सांगत असतो, कुठेही गेलो ना की मी नेहमी सांगत असतो, ज्याप्रमाणे आम्ही मंदिरात जाताना देवाला नतमस्तक होतो की नाही, पायरीला हात लावतोय, दर्शन घेतोय, भावना आहे, श्रद्धा आहे आमची. कुंभारट्याच्या वरती, त्या चौकटीच्या वरती जो दरवाजा असतो तिथे वरती जर श्री गणेशाची मूर्ती असेल किंवा एखादा देवाचा फोटो असेल, काही ठिकाणी पंचमुखी हनुमान, जे काही असेल त्याला आम्ही हात लावतोय, दर्शन घेतोय. नम्रता आहे, नम्रता पाहिजे ना, नम्रता पाहिजे. आणि पूर्वीची मंदिरं जर तुम्ही म्हणाल ना, पाहाल ना, पूर्वीची मंदिरं, तर त्यांचे गाभारे जे आहेत ना, त्याचा जो प्रवेशद्वार असतो ना, तो लहान असतो. म्हणजे आपल्या फार फार छातीला किंवा त्यापेक्षा पण लहान, नाही का माऊली? वाकूनच जाऊन तिथे दर्शन घ्यावं लागतंय, नम्र होऊनच तिथे दर्शन घ्यावं लागतंय. विषय काय माहितीये का? विषय नाही हो का, विषय काय आहे माहितीये का? असा विषय आहे की जसं आम्ही मंदिरामध्ये जाताना आमच्याकडे नम्रता असते, आम्ही दर्शन घेतोय, आम्ही नम्र होतोय, देवाचं दर्शन घेतोय, आमची भावना, आमची श्रद्धा बघा काय असते, आमचे विचार बघा काय असतात, ऐक ना. तसं गावा मिळून एक स्मशानभूमी असते, तिथे आम्ही सगळे जण जात असतो. कदाचित मंदिरात न जाणारी माणसं पण तिथं जातात बरं का तात्या. कधी कधी मंदिरात पण जात नाही काही माणसं, बोलतात पण काय गरज आहे आम्हाला मंदिरात जायची, आम्हाला काही देवाने कमी केलंय. अरे म्हणजे कमी केलंय, तीच जातात का? त्यांनाही तिकडे जावं लागतंय. जेव्हा तुम्ही स्मशानभूमीत जाता त्यावेळेला त्या जीवात्म्याला, अर्थात त्या प्रेताच्या ठिकाणी तिथे तुम्ही पाणी देता, जलदान करता, बरोबर आहे की नाही? त्यावेळेला चप्पल काढता का? चप्पल तुमच्या पायात असते बरं? काढून जातो की नाही बाबा, बरोबर आहे की नाही? 1-2-4 फुटाच्या अंतरावर मी चप्पल काढतो आणि मग जाऊन तिथे जलदान करतो, तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि प्रार्थना करतो की 2-4 फुटाच्या अंतरावर जशी तुम्ही चप्पल काढताय का नाही, तसं अजून 2-4 फूट अंतर लांब काढा, अर्थात स्मशानभूमीच्या खाली चप्पल काढा. कारण स्मशानभूमी हे महादेवाचं मंदिर आहे. स्मशानभूमी हे महादेवाचं मंदिर आहे. महादेव शिवालयामध्ये नाही, जिथे लिंग आहे त्याला शिवालय म्हटलं जात आहे. प्रत्यक्ष महादेव स्मशान निवासी आहेत. फक्त 4 फूट अगोदर काढा चप्पल, कोणी असलं काही फरक पडत नाही. दुसरं, मंदिरात जाताना तुम्ही नतमस्तक होता, पाया पडता. कदाचित लोक असतील, तुम्हाला वाटेल ते जर पाया पडलो तर लोक असतील, ठीक आहे, पण कमीत कमी त्या ठिकाणी पाऊल टाकताना प्रत्येकाने विचार करा की दादा मला एक दिवस या ठिकाणी यायचंच आहे आणि मला एक दिवस या ठिकाणी यायचंच आहे. ज्याने स्मरणात ठेवलं ना, तो त्याच्या आयुष्यामध्ये जीवनाची वाटचाल करत असताना कधीही चुकत नाही. जायचं आहे एक दिवस, नाही का बाबा, त्या ठिकाणी माझ्या हक्काची जागा आहे आणि त्या ठिकाणी मला जायचंच आहे, हे जर स्मरणात ठेवलं तर तो कधीही त्याच्या जीवनाची वाटचाल करत असताना चुकत नाही, कधीही चुकत नाही. पंचभूतात्मक देह आहे भगवंत, जोपर्यंत आम्हाला सांभाळतायत, आत्मा जोपर्यंत आहे आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या देहामध्ये, तोपर्यंत सर्वांगाने मी कार्य करत असतो. नखापासून केसापर्यंत सामर्थ्य देणारा तोच भगवंत आहे, तोच देव आहे, तोच अंतरात्मा आहे. एकदा अंतरात्मा निघून गेला ना की 5ही भूत 5ही भूतांमध्ये विलीन होतात. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश.
आम्ही जे बाहेर पाहतोय की नाही ब्रह्मांडात, आपला विषय काय होता माहितीये का, जे ब्रह्मांडात ते पिंडात, जे पिंडात ते ब्रह्मांडात. ब्रह्मांडामध्ये आम्ही जी पृथ्वी अनुभवतोय ना, ते नक्की पृथ्वी म्हणजे काय आहे? दगड, माती, झाडं, झुडपं, याला आम्ही काय म्हणतो? पृथ्वी म्हणतो. बरोबर आहे का नाही? हे पृथ्वीचं रूप आहे बाबा, बरोबर का नाही? आमच्या देहामध्ये पृथ्वीचं रूप जर पाहायचं असेल किंवा पृथ्वीची तत्व जर पाहायचे असतील तर अस्थि, हाड, मांस,